भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक समाजाला हादरून सोडणारी घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 1.5 वर्षाहून अधिक काळ लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप आहे। विश्वासघात, धमकी आणि मानसिक गुलामगिरीचा हा काळा अध्याय समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका एका घृणास्पद घटनेमुळे हादरून गेला आहे। तक्रारीनुसार 28 वर्षीय आरोपी शुभम मेश्राम यांनी अल्पवयीन मुलीचा आधी विश्वास संपादन केला। विश्वास जिंकून घेतल्यानंतर आरोपीने तिला फसवणुकीच्या जाळ्यात ओढले। वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल, लॉज आणि निर्जन परिसरात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवत लैंगिक शोषण केलेत। इतक्यावरच न थांबता ही घटना कुणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जीवे मारून टाकीन अशी अमानवी धमकी देत आरोपींनी पीडितेला दीर्घकाळ मानसिक गुलामगिरीत ठेवलेत। पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा अत्याचार फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत सुरू होता। अखेर दीर्घकाळाच्या छळानंतर पीडितेने धैर्य दाखवत सर्व प्रकार कुटुंबियांसमोर उघड केला। यानंतर साकोली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्कार, अल्पवयीनवर लैंगिक अत्याचार, धमकी, फसवणूक आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या घटनेनंतर साकोली परिसरात संतापाची लाट उसळली असून आपल्या मुली खरंच सुरक्षित आहेत का असा जळजळीत सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे। या दरम्यान पोलीस प्रशासनाने तपासाला गती दिली असून पीडितेला कायदेशीर संरक्षण, वैद्यकीय उपचार आणि मानसिक आधार देण्याच्या प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।